पाया पडायला जातात, नवरा नवरी पाया पडायला जातात असं मला वाटतं, माहिती नाही, संतोष सांगेल आपल्याला. हां, नमस्कार मंडळी, कशा आहेत सगळे? गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आज आम्ही निघालो आहोत मुंबईला. तर भरपूर काय काय घेतलेलं आहे, फणस, आंबे, काजू सगळं घेतलेलं आहे बांधून मुंबईला नेण्यासाठी. आणि आमचं पॅकिंग पण झालेलं आहे. ते सगळं आता गाडीमध्ये संतोषने थोडं थोडं नेऊन ठेवलेलं पण आहे. आणि आता जसं तिथून एक ते नवरा नवरी पाया पडायला गेले, मला वाटतं ना, देवाच्या पाया पडायला गेले आहेत. त्या कालच ना त्यांचं लग्न झालं रे, ते झाले ना सकाळी. लग्न करून डायरेक्ट ते गावातच घेऊन आले नवरीला आणि आता पाया पडायला गेले ते. तर तेच मी तुम्हाला दाखवलं. तर म्हटलं दाखवूया तुम्हाला आमच्या गावामध्ये नवरा नवरींची पाया पडायला जाताना ते कशा प्रकारे घेऊन जातात, असं वाजत गाजत, ते म्हणून मी दाखवलं ते या व्हिडिओमध्ये. बाकी आता आज आमचा प्रवासाचा व्हिडिओ असणार आहे. आम्ही आता मुंबईला निघालो आहोत त्याचा. इथे चालू करते. हा, सगळं व्यवस्थित करून ठेवतो. आता आम्ही निघालो आहोत ना. ठीक आहे. करून घ्या पहिला. तुमची झाडं नारळाची इथे 3 आहेत. एक तिकडे पण लावलंय ना नारळाचं झाड. 4 आहेत म्हणजे आता. आणि या फुलाचं नाव माहिती नाही काय आहे ते. चल आता चला, हे खाली येत आहे ना. इकडे आमचे सार्वजनिक गणपती बसतात. सार्वजनिक गणपती इथे असतात. राहणार नाही ती. बापरे, काय झाडं व्हायचंय, झाडं व्हायला म्हणताय. हुशार फिरून फिरून तो इकडे. हे काय करतायत? चल बाय 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 बाय. चला मावशी ना मामी. चला चला कृष्णा चला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गणपती नमः. आता आमचा प्रवास चालू झालेला आहे. आणि आता वाजलेत 9:30. आता वाजलेले आहे 9:30. आम्हाला ट्रॅफिक नको भेटू दे आणि आम्ही पटापट मुंबईला व्यवस्थितपणे पोहोचू देत. सकाळचा नजारा बघा. पाथर्डीची शाळा, सगळ्या असं नारळीच्या वगैरे झाडा. आणि असा नजारा तर मला वाटतं कोकणामध्येच आहे ना. असे सगळे झाड कोकणामध्येच मिळतात. बाकी झाडामधून असं सगळं प्रवास चालू व्हायला टाइम घेत. फणस बघा, फणस. आता ह्याच्यामध्ये जून मध्ये फणस येतील सगळे मुंबईला. वटपौर्णिमेला सगळे घेतात ना फणस. कधी आहे वटपौर्णिमा? जून मध्येच असते. आपण एकच फणस घेतलाय ना. एकच आहे का? गेले आणायला पण टाइम लागला असता. हा ना.
बघूया एक भेटला तर काय करायचं. किती रुपये असं माहिती हा ते तर आहे तर कारण हे आमचे घरचे फणस आणि आता बाहेरून घेतलं तर ते विकत घ्यावे लागणार. आंबे पण आमचे घरचे आहेत जे आम्ही यावेळेस घेतलेले आहेत. गेल्या एवढं 2 सर्व वर्ष लागणार. आपण विकत घेतलेले आंबे. हा. या वर्षी आपण लवकर पण आलो त्याच्यामुळे मेन म्हणजे आपले आंबे आपल्याला मिळाले आहेत. आता लेट आलं असं नाही लेट आलं असतं तर नाही मिळाले असते आमचे आंबे आम्हाला खायला. ते पण आता लवकर लवकर आलो म्हणून चांगले व्यवस्थित आम्ही एक पेटी आंबे घेतलेले आहेत मस्तपैकी. हॅलो सावकाश बाई लागलंय का तिला काही. ना ते माश्या बसतात ना ते ना अंगावर. का मस्त वाटतं ना सगळं हिरवं हिरवं बघून. मुंबईमध्ये हे सगळं बघायला नाही भेटत आपल्याला. त्यामुळे मी हल्ली तर गावाच्या प्रेमातच पडलेली आहे. असं वाटतं गावालाच राहू मी, मुंबईला नको राहू. इतकं रिलॅक्स ना, इतकं एकदम रिलॅक्स वाटतं. कसलं टेन्शन नाही, मोबाईल नाही हातामध्ये जास्त. नेटवर्क नसल्यामुळे गावात तर बिलकुलच मोबाईल नाही हातामध्ये ना. यावर्षी मे महिन्यामध्ये भरपूर लग्न आहेत. म्हणजे आमच्या गावात तर मला वाटतं दर आपण आता कधीपासून आलोय आपण 10 तारखेपासून आलो ना. 10ला पण लग्न होतं. पण आपण आल्यापासून दर दिवस लग्न आहे कोणाचं ना कोणाचं, आहे की नाही. आणि मला तर गावाला इतकं आवडतं ना आता, असं वाटतं गावालाच राहू करत. आणि म्हणजे इतकी कसलंही टेन्शन नाही. मेन म्हणजे फोनच लागत नाही, नेटवर्कच नाही. म्हणजे आतमध्ये तर नेटवर्क नाही, सिटीमध्ये यावं लागतं आपल्याला. या तर कुठे नेटवर्क येईल तिथे जाऊन बसला तरच आपल्याला नेटवर्क मिळतं असं. त्यामुळे खूप छान वाटतं असं. नाही काय बंद आहे का? ठीक आहे. नाही तर आपलं मुंबईला कसं आपण हे करतो ना सतत. मुंबईला कसं आपण सतत आपल्या हातात फोन असतो आणि आपण काय म्हणजे सारखं आपण ते बघतच असतो. कोणाचा मेसेज आला, हे आला, ते आलं, ते सगळं चालूच असतं. कोणाला फोन करतो, काय ना काही कामं असतात. इथे तसं काहीच नाही, टेन्शनच नाही. पेट्रोलला आज पण लाईन आहे. आणि काय माहिती खूपच कालपासून पेट्रोलला लाईन आहे. 2 दिवस बंद होतं. काल पण तुम्ही आमच्या व्हिडिओत बघितलं तर आम्ही 1 तास जवळजवळ उभे होतो पेट्रोलसाठी. आणि आता पण बघा लाईन आहे. राजापूर पेट्रोल पंप आहे हा, आणि इथे आता पण लाईन आहे. काल पण आम्ही 1 तास उभे राहिलो आणि पेट्रोल भरून घेतलं. बरं झालं आपण काल भरलं ते पण है ना. तर मग आज आपल्याला तेवढं हे करावं लागलं असतं, थांबायला लागलं असतं. त्याच्यामुळे आता हायवेवरून आमचा प्रवास चालू झालेला आहे. इथे गुरुमाहुरी लॉजिंग आलेलं आहे. इथलं पण फूड छान आहे, टेस्ट. आम्ही त्या दिवशी खाल्लेलं वडापावच खाल्लेला, बाकी काय नाही खाल्लेलं. त्यामुळे वडापावची टेस्ट चांगली होती, म्हणजे आवडला. वातावरण बघा भारी झालेलं एकदम. पावसाचं वातावरण झालेलं आहे. 10:15 वाजून गेले आहेत आणि ऊन नाही आहे. असंच वातावरण असेल तर चांगलं पण आहे, कारण उन्हाचा प्रवास कंटाळा येतो. थोडं जरा सावली असली की बरं वाटतं ना आपल्याला प्रवास करायला. हा कोणता ब्रिज आहे संतोष? लांजा आला की काय? मग मी तुला तेच सांगते, लांजा जवळ आला म्हणून. ते लक्ष्मी बेकरी बघायची रे मला. इथे बाजूला विचारायला पाहिजे. आपण एकदा गेलो होतो लक्ष्मी बेकरी मध्ये. ब्रिज चांगला मोठाच्या मोठा झालाय ना. आता इकडून तिकडं तर दिसणार नाही, तिकडून इकडं तर दिसणार नाही. आपल्याला जायचं ते वेळ नाही. हा ना, ते बघायला लागेल. ते तर तिथून आहे रस्ता. काय माहिती तर
हे बघ इकडे पण बिल्डिंगची कामं चालू. इकडे तर खूपच आहे बघ, इथे पण चालू आहे बिल्डिंगचं काम. इकडे तर खूपच आहेत ना बिल्डिंगचे काम. खड्डे आहेत, काम चालू आहे त्याच्यामुळे रोडवरती खड्डे भरपूर आहेत. हा कुठे जातोय JCB? तिकडेच काम करत आहे, इकडच्या साईडने घ्यायला पाहिजे संतोष. ते अजून पुढे आहे. घेतोस जागा आहे का थांबवायला? तिथे बघ मग तू कुळदाचं पीठ वगैरे. तिकडे गाडी घ्यायला तर कुठे बघू कुल्ल्याचं पीठ? तिकडे जर मिळालं तर लक्ष्मी बेकरीमध्ये. गाडी इथं. थोडस ट्रॅफिक आहे इथे. नाही ट्रॅफिक नाही आहे खरं तर. एकच रोड चालू आहे ना. रत्नागिरी हात खांबा आलेला आहे ना, रत्नागिरी हात खांबा. आणि वाजलेले आहेत 12:05. 3 तासात आहे आपण इथे रत्नागिरीमध्ये. बरोबर अजून तरी आपलं हे काय म्हणतात ते स्पीड बरोबर चांगलं होतं ना. हा म्हणजे तेच, मग त्याप्रमाणे बरोबर आलो आपण 3 तासामध्ये. कोंबडी मला वाटलं खरं घरचीच कोंबडी. चिकनचं हे असेल सेंटर. आणि हा ब्रिजचं आता काम चालू आहे इथे. हा ब्रिज चालू झाला का मग ह्या वडेपावला इकडे कसं येणार ना. लपडा हा ना, फक्त येताना खाऊ शकतो. मुंबईला जाताना तर आपण खातोच असं तर मोस्टली तरी आपण खातो मुंबईला जाताना ना हा वडापाव. संतोष चाललाय वडापाव आणायला. तिकडे जागाच नाहीये गाडी लावायला म्हणून आम्ही इथे गाडी लावली आहे. हा रत्नागिरीचा चेक नाका आहे ना पण. मस्त ना, भारी दिसतोय. पण नंतर पैसे किती घेतात काय माहिती. 5-6 आपल्याला टोल भरावे लागणार. हा ना, तेच ना. रस्ते चांगले असेल तर काय वाटत नाही रे. चल आता आम्हाला वडापाव खायचा आहे. वडापावसाठी जागा शोधतो, साईड घेऊन मग वडापाव खायचा आहे. निवांत मस्त गरमागरम वडापाव. आणि त्या वडापावल्याकडे तर सकाळपासून रात्रीपर्यंत गर्दी असते ना. संध्याकाळी मला वाटतं 8 वाजेपर्यंत. काश मुंबईला पण असे रोड असते ना, नंतर साईडने अशी झाडं, डोंगर आणि मधून रस्ता असा. आणि रस्त्यावरती मेन म्हणजे गाड्यांची गर्दी नाही. किती माणसांची वर्दळ किती. इकडेच सगळी जास्त वर्दळ मुंबईमध्येच. काय व्ह्यू दिसतोय. आता थोडा खडबडी रोड चालू झालेला आहे. कुठचा रोड झाला ते नाही. कोणता रोड आहे हा? संगमेश्वरचा. संगमेश्वर आणि रत्नागिरी मधला ना रोड आहे हा. संगमेश्वर इथे काम चालू आहे म्हणजे रोडचं. ठीक आहे. डोंगर हा मला वाटतं फोडलाय ना, मोठा खोदलाय. असं सगळं कामं चालू असल्यामुळे मग इथे कधी कधी ट्रॅफिक, म्हणजे त्या दिवशी तर होतच ट्रॅफिक. खड्डे आहेत ना. आता आम्ही वडापाव खातो आहोत. रत्नागिरीमधून घेतले आहेत. घे संतोष. केसरला दिलेले आहेत 2 वडापाव. आम्ही पण 2 खाणार आहोत. पण हे वडापाव एकदम फेमस आहेत. फेमस आणि भारी, म्हणजे चटणी पण इतकी टेस्टी असते ना याची, खूपच. आणि आम्ही जिथे थांबलो आहोत वडापाव खायला, तुम्हाला दिसतच असेल पाठी पण झाडं आहेत आणि सगळीकडून अशी झाडं मस्त नजारा बघत वडापाव खायचा आहे आता. आणि केसर पाठी बसली आहे, ती पण वडापाव खाते. केसरला आज काय मूड बरोबर नाहीये वाटतं. काय ग, भूक लागली आहे. पण आता इकडे हे तर का जरा तोंड तर दाखव. मध्ये बस ना. हे बघा केसर पण खाते. दाखव वडापाव खाते केसर पण आमची.
तर या वडापाव खायला. ती चटणी बघा, मस्त चटणी आहे. आम्हाला सगळ्यांनाच आवडतो हा वडापाव. आणि काय मस्त वाटते मिरची. सांगतो तुला मिरची नको का? दे माझी एक असले एक होईल मग. तुमचं असं तिखट नको असतं, पण तळलेली मिरची वगैरे असेल ना बरोबर खातो. वडापाव ब्रेक करून झालेला आहे आणि आता पुढच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. आता येणार आहे संगमेश्वर, बरोबर ना? आता संगमेश्वर येणार आहे. आता संगमेश्वर मध्ये बघूया काय ट्रॅफिक आहे का, कारण म्हणजे कधी शनिवारी आपण निघालेलो ना, शनिवारी रात्री तर एवढं ट्रॅफिक होतं ना, आम्ही जवळजवळ 1 तास तिथेच होतो त्याच ट्रॅफिक मध्ये, संगमेश्वरच्या ते पण. आणि खूप जास्त अंतर पण नव्हतं ट्रॅफिकचं है ना तरी सुद्धा. आणि नंतर तर ते रोडमुळे एकदम स्लो चालवावी लागली गाडी. असं पाऊस पडला ना. आणि हो त्या दिवशी पाऊस पडला आणि आता पण थोडा थोडा पाऊस पडतो आहे, थोडासा पडतोय. असं जरा त्याच्यामध्ये वातावरण थंड आहे, असं गरमी होत नाहीये. आणि आता वाजलेले आहेत 12:54, म्हणजे 1च वाजलेला आहे. आणि केसरने 1च वडापाव खाल्ला. तिला जरा जरी तिखट लागलं ना मग ती नाही खाते, असं आहे. त्याच्यामुळे तिच्यासाठी ना मला नेहमी गोडी डाळ बनवावी लागते आणि मला कंटाळा येतो. आणि ह्या दोघांना पण ना गोडी डाळ हवी असते खरं तर, आणि मला तिखट डाळ हवी असते. पण मला पण हल्ली यांच्यामुळे सवय झाली आहे गोडी डाळीची. पण कधी कधी तरी मला असं वाटतं की आपण पण तिखट डाळ, मग मी काय करते, ह्यांची डाळ बनवून झाली ना का मग त्याच्यामध्ये मसाला टाकते आणि परत मस्त उकळून घेते. मस्त लागते तशी पण टेस्टी. ते बघा असा नजारा, केसर बघा काय करते ग, किती छान वाटतं ना असा नजारा बघत प्रवास करायला. आम्ही ज्या साईडने आलो त्या साईडने कमी ट्रॅफिक आहे मुंबईला जाणारे, पण गावाला जाणारे बघा केवढी ट्रॅफिक आहे. बापरे कुठपर्यंत आहे बघ संतोष. गेल्या टायमाला आपल्याला होती हा आपल्याला होती तशीच ट्रॅफिक आहे ही. बापरे तिथपर्यंत आहे, 8 पर्यंत 1 तास आम्हाला लागला होता. ती पण अशी सिंगल लाईनच होती. हा अशीच लाईन सेम. ती बघा संगमेश्वरच्या ब्रिजच्या इथली ही लाईन आहे. आम्ही आता मुंबईला चाललो म्हणून आम्हाला कमी आहे ट्रॅफिक. ही मोठी गाडी आहे हे ना. गावाला जाणारे मुंबईवरून त्यांना भरपूर ट्रॅफिक आहे. हे बघा कुठपर्यंत दिसते ती लाईन. कारण ही पुढे मोठी गाडी आहे ना, ही पुढे मोठी गाडी आहे त्यामुळे आपल्याला स्लो होतंय. त्याला टर्निंग भेटत नसेल ना या मोठ्या गाडीला. आहे बघा ह्याला टर्निंग नाही भेटत आहे, त्याच्यामुळे आम्ही थांबलोय ना. तर आम्ही मुव्हेबल आहोत, आमच्या गाड्या मूव्ह होतात. बघते तिकडे डबल लाईनी लावतात, इथे गाड्या होत्या नाही ते डबल लाईनी लावतात. काय इथे सिंगलचीच जागा आहे तरी पण. खूप मोठं ट्रॅफिक आहे संगमेश्वरचं. गावाला जाणार आहे इथपर्यंत आहे. आम्ही पण स्लो पुढे जातो, कारण आमच्या पुढे जो आहे एक मोठा टेम्पो आहे आणि त्याला मूव्ह व्हायला फटाफट नाही होते त्याच्यामुळे. बाकी हे तुम्हाला दिसतच असेल याच्यामध्ये. इथपर्यंत इथे लालपरी आहे, त्याच्या पुढे पण अजून ट्रॅफिक आहे. भरपूरच ट्रॅफिक आहे संगमेश्वरला. मुंबईवरून गावाला जाणाऱ्यांचं एवढे ट्रॅफिक आहे. आणि आज आहे थर्सडे, आज आहे गुरुवार आहे आणि आज एवढी ट्रॅफिक आहे. बरं झालं शनिवार रविवार किती गर्दी. शनिवार जाणाऱ्यांची पण म्हणजे गावाला जाणाऱ्यांची पण आणि मुंबईला जाणाऱ्यांची पण गर्दी तेवढीच असणार. बरं झालं आम्ही हा निर्णय घेतला की गुरुवारी आपण निघूया म्हणून. शुक्रवार शनिवार रविवार म्हटलं तर ट्रॅफिक तर असणार म्हणून. हे बघा अजून पण यांचं ट्रॅफिक संपतच नाही आहे. आता थोडस इथे स्टॉप आहे ट्रॅफिक. बाकी त्याच्या पुढे खाली रस्ता आहे.
लालपरी बस इथपर्यंत ट्रॅफिक आहे. झालं आता पुढे खाली रस्ता आहे. सीएनजी साठी लाईन. आता आलेलो आहोत आम्ही परशुराम घाट मध्ये. परशुराम घाटात आलेलो आहोत आणि आता वाजलेले आहे 2:40. मुव्हेबल ट्रॅफिक आहे, नशीब ट्रॅफिक वगैरे नाही इथे. इथे तर हल्ली तसं तर नाही होत ट्रॅफिक ना. आता आता ह्याच्याबद्दल सांगू नाही शकत जेव्हा गर्दी असेल तेव्हा ना, कारण इथे पण ते रस्त्यांची कामं चालू आहेत ना म्हणून. नाहीतर असं मुव्हेबलच असतं. एक रस्ता चालू आहे. आम्ही आता जातो आहोत विश्रांती स्थान घरगुती कोकण मेवा घ्यायला. चांगला खाजा. खाजा 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 किती पाहिजे? मालवणी खाजा किती पाहिजे? तुला पाहिजे न्यायच्यात? हात घे पा. न्यायच्यात ना? किती ग्रामचं आहेत? हे इथे लोणची पण आहे. लोणचं बघूया. हे पॅकेट आहे 200 ग्राम आहे ना? त्याच्या किती तुला कितीला आईकडे? आईकडे 4 द्या. 4 पुरतील? मला न्यायचे आहेत. तुला किती न्यायचे आहेत? मला 2 तर पाहिजे. 5 घे. 5 दे. घरी खायला? घरी खायला पण आईकडे 2 जातील. एकच राहिलं. लोणचं एक घेऊया त्यांचं. एक गोड लिंबूचं घेऊया. केसरला आवडतं का बघूया. जे गोड लिंबू. मिरचीचे लोणचं हे वेगळ्या कंपनीचं आहे ना? हे तुमचे आहे काय? विश्रांती दोन्ही तुमचे लाडू आहेत ना? एकच पाहिजे शेवचा लाडू. अच्छा हे असं पॅकेट आहेत का? हे घरचे बनवले. सामाजिक करू नको पेमेंट. पटकन घे ना. आपण हे घेऊया कैरीचं पण. नको तुम्ही आणून दे. तुला दुसरं काय पाहिजे? मला मी प्यायला घेते. पियाला पण घे ते वेगळेच आहे ना? हा तेच मी घेते म्हणते. हो याचं करू ना 890 ना? ठीक आहे. पिशवी दे. तुला कैरीचं पण ना? हा मग ठीक आहे. तू नाही पित आहे? मी पिते ना. अजून एक घ्या कैरीचं पण. इथे फ्रेश सरबत पण मिळतं. अच्छा ओले काजूगर पण आहे तिथे. पण आता नको आपल्याकडे आहेत काजूगर. केसरला कसं नेणार? केसरला घेऊन द्यायचं हातातून. बाटली परत द्यायची. बाटली द्यायची आहे ना परत? हा ठीक आहे. हे घे. मी देऊन येऊ? देऊन येऊ का? हा जा देऊन येऊ. परशुराम घाटाच्या बाजूलाच म्हणजे जवळच असं हे आहे. काय नाव होतं ते? आपल्याला तिथे आमरस ते आपलं कोकम. विश्रांती ना? विश्रांती म्हणून नाव आहे ना? विश्रांती गृह का काहीतरी असंच नाव आहे ना? मी नाव नाही वाचलं. तुम्हाला मी दाखवलंय व्हिडिओमध्ये. आता आमचं कोकम सरबत आणि मी कैरीपणा घेतलं होतं. संतोषे पण कैरीपणाच घेतलं. तर मस्तपैकी पिऊन झालेलं आहे. थंड थंड गार असं. इथं गरमीमध्ये थोडंसं बरं वाटतं असं आपल्याला थंड प्यायला की. हे परशुराम घाट म्हणजे तुम्ही गावावरून येता आहात रिटर्न तर पुढे आहे परशुराम घाटाच्या. आणि मुंबईवरून जर गावी जात आहात गोव्याला, गोवा साईडला, कोकण साईडला, तर परशुराम घाट यायच्या आधी आहे. तर तिथे आम्ही आता मस्तपैकी खाणं पिणं घेतलं पण आहे. आपला जो पण कोकणी मेवा असतो तो पण तिथे मिळतो. सगळ्या प्रकारचा आहे आणि कोकणी मेवा भरपूर आहे त्याच्यामध्ये व्हरायटी घ्यायला आपल्याला. आम्ही आता खाजं वगैरे घेतलं, लाडू घेतला, नंतर कोकम घेतलं. अर्धा किलो कोकम घेतलं कारण आम्हाला कोकम पाहिजेच असतं. स्पेशली फिश करी असेल तर आम्हाला कोकम पाहिजे. फिशचं काहीही बनवा त्याच्यामध्ये आम्हाला कोकम लागतंच. सो मग कोकम पण घेतलं मी आणि लाडू घेतला. आणि अजून पण बरंच काय काय आहे तिथे. आवळा कॅन्डी, परत इमली कॅन्डी आणि असं बरंच काय काय आहे. हा तर छान आहे. तुम्हाला पण कधी असं जर काही घ्यायचं असेल आणि घ्यायचं राहिलं असेल गावावरून निघताना तर तुम्ही इथे थांबून घेऊ शकताय.
जसं आम्ही पण घेतलं तसं. कशेडी घाटाचा बोगदा आलेला आहे. टनल आहे. हा वाला दुसरा आहे. आता वाजले आहेत 4. दुसरा आहे म्हणजे तिकडनं आपण जाताना तिकडनं गेलो. हा आता म्हणजे दोन्ही झाले त्यांचे ना. हा. आता बरोबर वाजलेले 3:53. किती मिनिटाचा? हा 1.5 ते 2 मिनिटाचं तर आहेच ना. 1.5 मिनिटं तर आहे, आपण काउंट केलेलं आहे. आलो आहोत बाहेर बोगद्याच्या. किती मिनिटाला? मानगाव आलेला आहे आणि आता तरी बिलकुल पण ट्रॅफिक नाहीये. आणि येताना किती ट्रॅफिक होतं मानगावला. आणि आज एकदम म्हणजे खाली असं बरं वाटतंय जायला आहे ना. नाही तर थांबत 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 जा. वा. मानगाव आता मला काहीतरी खायचं आहे. इथेच आहे ना कुठे? तर बघा जवळ इथे आहे. नाही, टर्निंग वरती, टर्न घेतल्यावरती आहे ते. मिसळ पाव खायचा आहे, मिसळ पाव. आता आम्ही आलेलो आहोत मानगाव स्टेशनच्याच बाजूला. हे इथे आहे काय बरं, विठ्ठल वडेवाले, विठ्ठल. हम्म. आणि इथे आहे मिसळ. तर आता मी मिसळ खाणार आहोत. जाया बसूया. नाही नाही हा? हा. इथं आलो काय खायची? आणून देतात ते. ठीक आहे. गाडी बंद ठेवली असती ना. चल, काय करूया? नाही, ऑस्करवाडीची, ऑस्करवाडी मिसळ आहे. हा. सुंदर दिसते आकाश पण. तू समोर बघ, मी बघते. मला म्हणतं की वाटतं की मला सांगितलं बघ बघ. असं ढगांमध्ये आहे सूर्य. आता वाजलेले आहेत 5:55, म्हणजे 6 आता वाजतील 5 मिनिटात. आता आपण आहोत पुईमध्ये ना. पुई गावात आलेलो आहोत आम्ही. हा वडखल नाका, वडखल नाका. आला ना वडकर नाका. हो. आणि वाजलेला आहे 6:21 झालेत, म्हणजे हम्म. बरोबर टायमात आहोत आपण आता. हम्म. आम्ही पोहोचलेलो आहोत विरारमध्ये. वाजले किती आहे? आणि आता वाजले आहेत 12ला 1 मिनिट बाकी आहे. आणि आम्ही पोहोचलेलो आहोत विरारमध्ये. आता जो ईस्ट वेस्टचा ब्रिज आहे नवीन झालेला, त्याच्यामुळे आम्हाला आमचा थोडा 10 मिनिटाचा टायमिंग तरी वाचणार आहे. पटापट आम्ही आता घरी पोहोचू ब्रिजवरून. इथे टर्न घेऊनच आहे ना ब्रिज. हा बरोबर आहे. आलेला आहे ब्रिज ईस्ट वेस्ट. या लोकांना बरं झालं ईस्ट वेस्ट. कोणाला ह्या लोकांना राऊंड मारायला पण. हा ना. राऊंड मारत मारत ईस्टला आणि राऊंड मारत मारत वेस्टला. त्यामुळे खरंच छान झालं हा ब्रिज झालाय ते. टाइम पण वाचला आणि इझी झाला त्याच्यामुळे ट्रॅव्हलिंग. फाटकचा जो टायमिंग होता ना थांबायचा तो कमी झाला आता. बरं ठरलेला आहोत. इथे आहे स्टार बाजार, वेस्ट साईड वगैरे.
आता लवकरच काही मिनिटातच आम्ही घरी पोहोचू. तर आम्ही आलेलो आहोत घरी आणि सगळं तुम्हाला दिसत असेल, सगळं गावचं खाऊ आणि आमच्या लगेज सगळ्यांनी आणलेले आहेत आता घरी वरती लिफ्टने वगैरे असं. आणि बाकी तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि असंच आम्हाला सपोर्ट करत राहा. आणि हा व्हिडिओ बनवला मनापासून सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय. गुड नाईट. गुड नाईट.